बघा आता गणित काय दिले बाळांनो, m square minus 5m is equal to -3 by completing square method. Equation m square minus 5m is equal to, आता तिसरे टर्म जे आहे ते पक्षांतरच केलेलं आहे, त्याला अलीकडे घ्यायचं पलीकडे टाकायचं काही गरज नाही, पलीकडे आहे तिथंच असू दे. मग थर्ड टर्म बरोबर काय येणार, मिडल टर्मचा स्क्वेअर -5m ब्रॅकेट स्क्वेअर बाय 4 इंटू पहिले पद, फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद. मग आता -5चा वर्ग, -5 गुणिले -5, -5 इंटू -5 मीन्स +25 m स्क्वेअर अपॉन 4m स्क्वेअर म्हणजे 25 अपॉन 4. m स्क्वेअरला m स्क्वेअर भाग गेला, 25 4 आलं. थर्ड टर्म आला तो अलीकडं आणि पलीकडं दोन्ही साईडला मिळवायचा. तो जर तिसरा टर्म आलेला आहे तो एकाच बाजूला मिळवायचा नाही, दोन्ही बाजूला मिळवायचा. म्हणजे m स्क्वेअर -5m प्लस 25 अपॉन 4, 25 अपॉन 4 -3/1. आता आपण तिसरे टर्म मिळवल्यानंतर पहिल्या टर्मचे स्क्वेअर रूट घ्यायचं, मधल्या पदाचं चिन्ह घ्यायचं आणि तिसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. 25चं वर्गमूळ 5 आणि 4चं वर्गमूळ 2. आणि जर समजा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर -2ab प्लस b स्क्वेअर, याचा जर आपण वर्गविस्तार केला तर ही टर्म आपल्याला मिळतात. आता दोन अपूर्णांकांची वजाबाकी, छेद समान नाही, दोघांचा गुणाकार केला, छेदांचा गुणाकार केला की तिरका गुणाकार करायचा. 25 एके 25 वजा 3 चौक 12 m -5 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25 मधून 12 गेलं 13/4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं. m -5 अपॉन 2 इज इक्वल टू प्लस मायनस √13/2. अगदी सावकाश विचार करून गणित सोडवायचे बाळा, चुकीनं काहीतरी आपला अंक जसाच्या तसा राहू शकतो, अगदी सावकाश गणित सोडवायचे. आता याला पक्षांतर करा, m इज इक्वल टू प्लस मायनस √13/2 प्लस 5/2. m इज इक्वल टू प्लस मायनस √13 प्लस 5/2. छेद समान आहे, एकदा घेतला आणि वर अधिक वजा चिन्ह दिलं. आता दोन उत्तर लिहा. m इज इक्वल टू प्लस √13 प्लस 5/2 और इथं प्लस घेतलं, आता मायनस घ्या, -13 प्लस 5/2. दोन सोल्युशन मिळाली. आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्यवस्थित हे उत्तर आहे का बघा. तिसरा टर्म काढला, दोन्ही साईडमध्ये ॲड केला, पलीकडे छेद समान नाही, छेदांचा गुणाकार तिरका गुणाकार केला. 13/4 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, याचं स्क्वेअर रूट घेतलं, पलीकडं प्लस मायनस स्क्वेअर रूट घेतलं आणि कॅल्क्युलेशन केलं. व्यवस्थित बघा, गणित सोडवून दिलेली व्यवस्थित काळजीपूर्वक